मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धये वन्दे तद्गुणलब्धये। आचार्य उमास्वामी विरचित तत्वार्थ सूत्र। त्रैकाल्यं द्रव्यषट्कं नवपदसहितं जीवषट्कायलेशाः पञ्चान्ये चास्तिकाया व्रतसमितिगतिज्ञानचारित्रभेदाः इत्येतन्मोक्षमूलं त्रिभुवनमहितैः प्रोक्तमर्हब्धिरीशैः प्रत्येति श्रद्धाति स्पृशति च मतिमान य स वै शुद्धदृष्टि सिद्धे जयपसिद्धे चौविहाराहणाफलं पत्ते वन्दिता अरहन्ते ओज्झम् आराहणाकमसो उज्झोवणमुज्झवणं निवाहणं साहणं च निच्छरणं दंसणनाणचरित्तं तवाणमाराहणाभणिया। सांगते की काय 3 काळामध्ये द्रव्य 6 पदार्थ 9 जीव षटकाय लेशा 6 अस्तिकाय 5 व्रत 2 प्रकारचे मुख्यतेने आणि त्याचे परत भेद म्हटलं तर मग अणुव्रत गुणव्रत, पण आता इथं आपण मुख्यतेने बघतोय त्यामुळे व्रत 2 प्रकारचे घेतले, गती 4 प्रकारच्या, समिती 5, ज्ञान 5 प्रकारचं, चारित्र 5 प्रकारचं आणि ह्यांचे हे सगळे भेद सहित जे काही तत्व आहे तर तेच काय आहे तर ह्या मोक्षाचं मूळ आहे, म्हणजे ह्याच्यावरच मोक्ष आधारित आहे किंवा ह्याद्वारेच आपण मोक्षाची प्राप्ती करू शकतो। त्याच्यानंतर असं कोणी सांगितलेलं आहे तर जे 3 लोकांमध्ये महान आहेत असे ते अरिहंत भगवान आणि त्या अरिहंत भगवंतांमध्ये पण जे कोण आहेत तर श्रेष्ठ तीर्थंकर, तर त्यांच्याद्वारे हे सांगितलेलं आहे। आणि पुढं काय सांगितलंय मग हे जे मोक्षाचं मूळ किंवा हे जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे तर त्याला जो जाणतो म्हणजे काय त्याचं ज्ञान करून घेतो, त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याला स्पर्श करतोचा अर्थ काय घ्यायचा तर त्यानुसार आचरण करतो आणि तर त्यानुसार आचरण करतो आणि पुढं आचरण करतो असा जो बुद्धिमान किंवा असं जो जाणतो तर त्यालाच काय म्हटलेलं आहे शुद्ध दृष्टी किंवा सम्यक दृष्टी म्हटलेलं आहे किंवा तोच जीव सम्यक दृष्टी होतो असं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर काय सांगितलंय 4 आराधनांच्या फळाला ज्यांनी प्राप्त केलेलं आहे। 4 आराधना कुठल्या सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप। तर ह्या 4 आराधनांचं पालन करून त्याचं फळ कुणाला प्राप्त झालेलं आहे तर सिद्ध भगवान आणि अरिहंत भगवान। तर ह्यांना नमस्कार करून ह्या आराधना काय आहेत तर ते आपल्याला इथं आता सांगितलेलं आहे। मग आता उज्झवण मुज्झवण निवाहणम साहणम च निच्छरणम, मग ह्या 4 आराधनांच्या द्वारे काय करायचं आहे म्हणजे काय काय होणार आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे तर त्या ह्या 4 शब्दांमध्ये इथं सांगितलेलं आहे। उज्झवण म्हणजे काय तर निर्मळ असं सम्यक्त्वाची प्राप्ती किंवा सम्यक्त्व कसं आहे तर निर्मळ स्वरूपाचं आहे, तर ते कशाच्या द्वारे प्राप्त होणार आहे तर ह्या 4 आराधनांच्या द्वारे आपल्याला हा सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची आणि मोक्षमार्गाची प्राप्ती होणार आहे। मग त्याच्यामध्ये सम्यक दर्शनासाठी कुठला शब्द आला ह्याच्यामध्ये उद्योत असा शब्द आलेला आहे। मग उद्योत करणं म्हणजे काय आहे तर जे प्रकाशित करतं किंवा सूर्याचं काम काय आहे तर मार्गाला प्रकाशित करणं किंवा जे आहे तर ते स्पष्टपणे दाखवून देणं, म्हणजे सूर्य उगवला म्हणजे काय झाला तर अंधकार तिथं नष्ट झालेला आहे आणि अंधार नष्ट झाल्यानंतर जे काही आहे ते आपल्याला कसं दिसतं स्वच्छ स्पष्ट आणि निर्मळ, म्हणजे जसं आहे तसं आपल्याला तिथं कशामुळं दिसतं तर तिथं झालेल्या त्या प्रकाशामुळं आपण सगळं काही व्यवस्थित पाहू शकतो। मग हे कशाचं आहे तर सम्यक दर्शनाचं हे
कार्य म्हणा किंवा त्याचं ते गुण आहे किंवा त्याद्वारे काय होणार आहे, मार्ग प्रकाशित होणार आहे. कुठला? तर मोक्षाचा मार्ग. मोक्षाचा मार्ग प्रकाशित होणार आहे म्हणजेच काय आहे, आजपर्यंत अंधार कसला होता, तर मिथ्यात्व रूपी अंधार. मिथ्यात्व म्हणजे काय, तर आपली सगळी मान्यताच काय होती, चुकीची होती आणि त्या चुकीच्या मान्यतेमुळं बरोबर काय, योग्य काय हे आपल्याला समजत नव्हतं. म्हणजे चुकीच्या गोष्टीला जी गोष्ट आहे त्याला चुकीच्या दृष्टीने आपण बघत होतो आणि त्यामुळं तिथं आपल्याला काय होतं, जसं आहे तसं दिसत नव्हतं किंवा समजत नव्हतं. ह्या अपेक्षेने काय म्हटलेलं आहे, आपल्या जीवनामध्ये अंधार होता. अंधार मोक्षमार्गामध्ये नव्हता. कुठं होता? मोक्षमार्ग तर पहिल्यापासून आहे, पण आपली दृष्टी कशी होती, तर आपल्या दृष्टीमध्ये अंधकार होता आणि ती दृष्टी आपली स्वच्छ झाली. कशामुळं झाली, तर ह्या सम्यक दर्शनामुळं झालेली आहे आणि त्या दृष्टीला तिथं स्वच्छता आल्यामुळं आपल्याला मोक्षमार्ग आता कसा आहे, तर स्पष्ट दिसायला लागलेला आहे. म्हणून त्या मोक्षमार्गाला प्रकाशित केलं असं म्हटलं गेलं तरीसुद्धा प्रकाश कुठं पडलेला आहे, आपल्या दृष्टीमध्ये पडलेला आहे. त्याच्यानंतर पुढचं काय आहे, उद्यतन. उद्यतन शब्द काय सूचित करतो, तर सम्यक ज्ञानाचा तो सूचक आहे. मग आता सम्यक ज्ञानाचं 3 प्रकाराने कार्य आपण काल बघितलं होतं. काय सांगितलं होतं, त्याचे 3 गुण सांगितले. कार्य म्हणा किंवा गुण, की जे गुण काय करतात, तर ते कार्य त्याद्वारे घडलं जातं. मग आता ज्ञानाचे 3 गुण बघितले होते आपण, प्रकाशक, पाचक आणि दाहक. ह्याच्यासाठी उदाहरण आपण अग्नीचं घेतलं होतं. सेम हे 3 गुण कुठं आहेत, तर अग्नीमध्ये पण आहेत. म्हणजे आता प्रकाशाचा अर्थ काय घेतला होता, की जे स्वतःला तर जाणतं किंवा स्वतःला तर प्रकाशित करतं, पण स्वतःबरोबर बाकी परद्रव्याला सुद्धा जे प्रकाशित करतं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, प्रकाशक म्हटलेलं आहे. म्हणजे फक्त परालाच जाणतं किंवा फक्त स्वलाच जाणतं असं नाही, तर कसं आहे, तर स्वला पण जाणतं आणि स्वबरोबर पराला जाणण्याची पण त्याच्यामध्ये काय आहे, तर शक्ती आहे. जसं दिवा कसा आहे, स्वतः पण दिवा पेटल्यानंतर किंवा दिवा लावल्यानंतर तिथं दिवा पण आपल्याला दिसतोय आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला दिसत आहेत. मग हे काय झालं, प्रकाशक झालं. त्याच्यानंतर दुसरं काय बघितलं होतं, पाचक. पाचकचा अर्थ काय घेतला होता आपण, जे अज्ञान आहे, तर ते अज्ञान म्हणजे काय आहे, तर तिथं काहीतरी कमतरता आहे, काहीतरी उणीव आहे किंवा कच्चं आहे. आपण म्हणतो ना, अजून नीट शिजलं नाही, कच्चं आहे. किंवा एखादा विद्यार्थी अभ्यासामध्ये कच्चा आहे. कच्चा आहे याचा अर्थ काय, तिथं त्याला त्या विषयाचं ज्ञान पूर्ण नाही आहे, तिथं त्याबद्दल तिथं अज्ञान आहे आणि ह्या अज्ञानामुळे त्याला काय म्हटलेलं आहे, तिथं कच्चं. आणि ह्या कच्चेपणाला नाश करणं किंवा ह्या कच्चेपणा नष्ट होणं म्हणजे काय आहे, तर तिथं पक्केपणा येणं. म्हणजेच तिथं ते काय आहे, शिजलं जाणं किंवा तिथं ते पचलं जाणं. तर ह्या अपेक्षेने तिथं पाचक असं म्हटलेलं आहे. मग अज्ञानाचा नाश झाला म्हणजे जिथं कच्चेपणा होता किंवा जी उणीव होती ती उणीव नष्ट झाली आणि तिथं काय झालं, ज्ञानाची प्राप्ती झाली. म्हणजेच आपण काय झालो, तिथं त्या विषयामध्ये आपण पारंगत झालो किंवा त्या विषयाचं आपल्याला ज्ञान झालं. ह्या दृष्टीने तिथं काय म्हटलेलं आहे, तर पाचक किंवा पाचक असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो कच्चेपणा नष्ट केला किंवा तिथं त्या विषयामध्ये आपल्याला पक्क केलं, म्हणजे असं ते ज्ञान काय आहे, पाचक आहे. आणि ह्या ज्ञानाच्या द्वारेच आपण काय होणार आहे, ह्या संसारातून तरून जाणार आहे. म्हणून तिथं काय म्हटलेलं आहे, ह्या ज्ञानाची महिमा कशी आहे, तर महान आहे. सो सब महिमा ज्ञानतनी मुनीनाथ कहे हे. काय सांगितलं, अशा ह्या ज्ञानाची महिमा इतकी महान आहे की त्या म्हणजे त्याचं वर्णन छडालामध्ये ह्या ओळीमध्ये केलेलं आहे. सो सब महिमा ज्ञानतनी मुनीनाथ कहे हे. म्हणजे केवल ज्ञानाची प्राप्ती करून तिथं मोक्षाला जाणं, तर हे काय आहे, तर आपलं ध्येय आहे आणि त्या ज्ञानाच्या द्वारे आपण इथंपर्यंत पोचणार आहे. त्याच्यानंतर तिसरं विशेषण सांगितलं, दाहक. दाहक म्हणजे काय, जे म्हणजे आता अग्नीमध्ये एखादी वस्तू टाकली किंवा पडली तर काय होतं, त्या वस्तूचा तिथं नाश होतो किंवा ती वस्तू जळली जाते. मग तिथं आता इथं आपल्याला कुठल्या अपेक्षेने घ्यायचं आहे, दाहक म्हणजे तर जे काही म्हणजे आपल्यामध्ये राग द्वेष आहेत किंवा जे कर्म आहेत, जे आपल्या संयोगामध्ये दुःख आहे, तर त्या सगळ्या दुःखाला जे नष्ट करतं, म्हणजेच तिथं त्याला काय म्हटलेलं, जाळून टाकतं किंवा आपल्या संयोगातून ते दूर करतं, तर त्याला काय म्हटलेलं आहे, दाहक. म्हणजे आपले जे विषयांना भोगण्याची आपली इच्छा
आसक्ती हे सगळं नष्ट होऊन तिथं काय प्राप्त होते, तर वैराग्याची प्राप्ती होते. म्हणून ह्याला काय दाहक असं म्हटलेलं आहे. मग हे ज्ञानाचे काय आहे, तर मुख्यतेने 3 गुण सांगितले. प्रकाश करतं, त्याच्यानंतर जे अज्ञान आहे त्या अज्ञानाचा नाश करतं, आणि जे काही आपल्यामध्ये आपल्याला त्रासदायक आहे तर त्या त्रासदायक गोष्टींचा जे नाश करतं. असं हे म्हणजे 3 गुण ज्ञानाचे बघितलेले आहेत. त्याच्यानंतर पुढचं बघितलं होतं की निव्वाहणम. निव्वाहणम हा शब्द काय सांगतो, तर सम्यक चारित्राला सांगतो किंवा सम्यक चारित्राचं ते सूचक आहे. आता निव्वाहण म्हणजे काय करायचंय, तर जे आपल्याला सम्यक दर्शनाच्या द्वारे मोक्षमार्ग प्रकाशित झालेला आहे, तिथं आपल्याला सम्यक ज्ञानाच्या द्वारे तत्व समजलेलं आहे, आणि ते तत्व समजल्यानंतर ते तत्व आपल्या आचरणामध्ये कसं उतरवायचं ह्याच्यासाठी तिथं प्रयत्नशील राहणं. काय सांगितलंय, निर्वाहण म्हणजे काय, आचरण करणं. कशाचं आचरण करायचंय, आजपर्यंत ज्या काही आपल्याकडनं चुका होत होत्या किंवा जे आपल्याकडनं पाप घडत होते, हिंसा होत होती किंवा विषयभोगांना भोगण्याची तीव्र आसक्ती होती, परिग्रहाबद्दल एकत्व ममत्व वगैरे ह्या गोष्टी होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टीमुळं आपण दुःखी होतो हे आपल्याला ज्ञानाच्या द्वारे समजलं, आणि ते योग्यच आहे, ते तसंच आहे हे आपल्याला श्रद्धेच्या द्वारे पक्क झाले. मग आता हे कळल्यानंतर तिथं आपलं काम काय आहे पुढचं, की आता आपल्याला त्या गोष्टी आचरणामध्ये आणायच्या आहेत, आणि जोपर्यंत आपल्या आचरणामध्ये ह्या गोष्टी येत नाहीत तोपर्यंत आपल्याला तिथं बरं वाटणार नाही. म्हणजे आज आपल्याला काहीतरी त्रास आहे, मग आता आपल्याला हे कळाले की त्रास काय आहे, हे पण कळाले की त्रास दूर करण्याचा उपाय काय आहे. मग आता ह्या दोन्ही गोष्टी कळल्यानंतर आता आपल्याला तो त्रास दूर करण्यासाठी त्या उपायाला करणं आवश्यक आहे. बरोबर आहे. रोग काय आहे हे कळलं म्हणजे काय झालं, तिथं निदान झालं, म्हणजे तिथं श्रद्धान झालं की बाबा ही गोष्ट मला झालेली आहे, आणि आता त्या गोष्टीला दूर करायचंय, तर त्याचा उपाय आपल्याला समजला, म्हणजे ते काय झालं, आपल्याला ज्ञान झालं. मग आता तो उपाय काय आहे ह्याचं तर ज्ञान झालं, पण नुसतं ज्ञान होऊन चालेल का, मला जो रोग झालाय आणि तो रोग दूर कशाने करायचा ह्या 2 गोष्टी मला समजल्या, पण त्या गोष्टी दूर करण्यासाठी काहीतरी औषध खाणं हा जो उपाय आहे, जोपर्यंत तो उपाय मी करणार नाही तोपर्यंत माझा रोग दूर होणार का. म्हणजेच तिथं तिसरा उपाय आपल्याला काय करायला पाहिजे, तर तिथं त्या औषधाला ग्रहण करायला पाहिजे, आणि हे ग्रहण करणं म्हणजे आपल्याला जे ज्ञान झालेलं आहे किंवा आपल्या ज्या चुका आपल्याला समजलेल्या आहेत तर त्या चुका दूर करण्यासाठी तिथं त्या तत्वानुसार आपलं आचरण करणं किंवा त्या तत्वानुसार आपण आपल्यामध्ये बदल करणं, त्यानुसार आपले उपाय करणं, हे काय आहे, निर्वाहणमध्ये येतंय. लक्षात येते का. म्हणजे सम्यक चारित्र म्हणजे काय, चरण म्हणजे चारित्र किंवा आचरण करणे, म्हणजे त्यानुसार आपण वागणं. म्हणजे आता ज्या आपल्याला काही गोष्टी, रोग का झाला हे पण कळलंय ना, की बाबा काहीतरी अपथ्य खाल्लंय, काहीतरी आपल्याला इन्फेक्शन झालंय, मग ह्याच्यापासून दूर राहणं हे पण आपलं काम आहे की नाही. म्हणजे ह्या गोष्टीमुळे मला त्रास झालाय, तर ज्या गोष्टीमुळे मला त्रास झालाय त्या गोष्टीपासून मला दूर राहणं पण काय आहे, म्हणजे तो काय आहे, माझा एक उपायाचाच भाग आहे. म्हणजे ते पथ्य पाणी सुद्धा काय आहे, तर त्या रोगाला दूर करण्यामध्ये एक महत्त्वाचा उपाय आहे. म्हणजे पथ्य पण पाळायला पाहिजे आणि औषध पण घ्यायला पाहिजे. मग हे काय आहे, तर आचरणामध्ये येतं. आचरण म्हणजे सम्यक चारित्र, आणि सम्यक हा शब्द काय सांगतो आपल्याला, की ते योग्य आहे, की ज्याच्याद्वारे नियमाने आपल्याला काय होणार आहे, रोगातून मुक्ती मिळणार आहे, किंवा आपल्या रोगाचा जिथं नियमाने नाश होणार आहे आणि आपल्याला तिथं निरोगी अवस्थेची प्राप्ती होणार आहे. म्हणून हे सम्यक दर्शन ज्ञान झाल्यानंतर चारित्र अंगीकार करणं हे सुद्धा काय आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे. मग त्याच्यासाठी साधन काय आहे, आता आपल्याला हे पण कळलं की आचरणामध्ये आणायचे काय, आपल्याला जे अपथ्य आहे, काय अपथ्य आहे, की एखाद्या गोष्टीची ॲलर्जी आहे किंवा एखाद्या गोष्टीमुळं मला ॲसिडिटी होते, तर त्या गोष्टींना टाळणं काय आहे, तर तिथं गरजेचं आहे. मग हे कळल्यानंतर आपण ते आचरणात आणण्यासाठी पण प्रयत्न करतोय. मग ते प्रयत्न करताना काही साधनांची पण आपल्याला गरज आहे, म्हणजे औषधं आणणं किंवा ते वेळच्या वेळेला घेण्यासाठी प्रयत्नशील असणं वगैरे. मग त्याच्यासाठी तिथं काय आहे, तर साधन सांगितलं. मग आता आपल्याला रोग कुठला झाला आहे,
मिथ्यात्वाचा रोग झालाय. बरोबर आहे. आपली मान्यता काय आहे? शरीर म्हणजे मी, किंवा हा संयोग माझा, हा संयोग असेल तर मी सुखी, हा संयोग नसेल तर मला दुःख, किंवा मला पाहिजे त्या गोष्टी 5 इंद्रियांचे भोग मिळाले तर मला त्याच्यामध्ये आनंद वाटतोय, नाही मिळाले, प्रतिकूलता आली तर मला तिथं दुःख वाटते. ह्या सगळ्या आपल्या मान्यता काय आहेत? चुकीच्या आहेत. आणि ह्या चुकीच्या मान्यता म्हणजेच काय आहे? तर आपल्याला झालेला रोग आहे. मिथ्यात्व हा सगळ्यात मोठा रोग सांगितलाय, सगळ्यात मोठं पाप सांगितलंय. कशामध्ये? ह्या 3 लोकांमध्ये सगळ्यात मोठं पाप कुठलं आहे? तर मिथ्यात्व आहे. म्हणजे 7 व्यसन करणारा सुद्धा जीव एवढा पापी म्हटला जाणार नाही, तेवढा मिथ्यादृष्टी जीवाला सगळ्यात महान पापी असं म्हटलेलं आहे. मग आता आपल्याला हा मिथ्यात्व रूपी रोग काय करायचा आहे? दूर करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे? देवशास्त्र गुरु किंवा जे 7 तत्व आहेत त्याला समजून घेणं, त्याचं ज्ञान करणं, आणि त्याद्वारे हे मिथ्यात्व म्हणजे काय? शरीरामध्ये असलेली एकत्व, ममत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व बुद्धी, ह्या बुद्धीचा नाश करून तिथं स्व आणि पर हे जाणून घेऊन तिथं काय करायचं आहे? श्रद्धान पक्क करायचे की मी म्हणजे शरीर नाही, मी म्हणजे कोण आहे? ज्ञान चैतन्य स्वरूपी जीव आहे. हे श्रद्धान पक्क करायचे. पक्क केल्यानंतर त्याच्यानुसार आपल्याला तसं वागण्यासाठी व्यवहारामध्ये प्रयत्न करायचा आहे, आणि निश्चयाने काय करायचं आहे? तशा आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ करायचा आहे. म्हणजे मी जीव आहे, मी हे परद्रव्यापासून भिन्न आहे, हे आपल्याला जर आपण बाहेर राहिलो, सतत संसारामध्ये राहिलो, किंवा सतत कुठल्या ना कुठल्या क्रियेमध्ये अडकून राहिलो, तर आपल्याला आपल्या आत्म्याची आठवण येणार आहे का? किंवा आत्मस्वरूपामध्ये राहण्यासाठी आपल्याकडनं पुरुषार्थ होणार आहे का? ते राहायला आपल्याला जमणार आहे का? तर असं जर आपण बाहेरच्या क्रिया करत बसलो आणि आत्म्याला जाणायचं म्हणलं तर आपल्याला असं जमणार नाही. म्हणून त्याच्यासाठी आचरण पण तेवढंच गरजेचं आहे की ज्या पापक्रिया आहेत त्या पापक्रियापासून विरक्त होऊन, किंवा जेवढं गरजेचं आहे तेवढंच केलं, आणि मग बाकीचा वेळ कुठं घातला? तर स्वतःला जाणण्यासाठी तत्वज्ञान समजून घेणं, आणि त्याद्वारे आपल्या आत्मस्वरूपामध्ये राहणं. ह्या गोष्टीसाठी आपण तिथं वेळ दिला तर आपल्याला तिथं काय होणार आहे? आत्मस्वरूपाची प्राप्ती, किंवा आपल्याला झालेला हा जो मिथ्यात्व रूपी रोग आहे तो नष्ट होऊन तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती होणार आहे. म्हणून ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी, कशातून? ह्या दुःखाच्या चक्रातून, किंवा ज्या विपरीत मान्यता, एकत्व, ममत्व, कर्तृत्व आणि भोक्तृत्व, तर ह्याच्यासाठी आधार कशाचा घ्यायला सांगितलाय? साधन. साधन म्हणजे काय? ज्याद्वारे आपण ह्या दुःखातून बाहेर पडणार आहे, किंवा दुःखातून बाहेर पडण्यासाठी जे काही उपाय करणार आहे तर ते साधन म्हटलं गेले. मग हे कुठलं साधन आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य ह्यांना दृढ करण्यासाठी तपाची तिथं काय, तपरूपी साधनाची काय करायचं आहे? तिथं आधार किंवा अवलंबन घ्यायचं आहे. तप म्हणजे काय? तप करायचंय म्हणजे काय करायचंय? तर 5 इंद्रियांना तिथं संयमित करण्यासाठी काही व्रत, नियम, संयम ह्याचं पालन करायचं. कारण आपली हे 5 इंद्रिय रूपी जे काही भोगण्याची इच्छा आहे, आसक्ती आहे, तर ते काय झालेलं आहे? इतकी आपल्याला अनादी काळापासून सवय झालेली आहे की आपलं मन परत कुठं जातंय? शरीराकडे जातंय. एक कुठल्या ना कुठल्या इंद्रियांमध्ये अडकलेलं असतंय, कुठल्या ना कुठल्या विषयांमध्ये, परिग्रहामध्ये सतत अडकलेलं असतंय. मग ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी हे तप वगैरे ह्या गोष्टीचं साधन म्हणून वापर करणं गरजेचं आहे. तर ह्याद्वारे मग आपल्याला काय होणार आहे? या 3ची प्राप्ती किंवा मोक्षाची प्राप्ती होणार आहे. मग आता काय सांगितलंय? श्रद्धान म्हणजे काय? हे आपल्याला माहीत झालंय, तरी पण परत आपण का ऐकतोय? कारण आपण परत घसरतोय. कुठं घसरतोय? जरी कळलंय आता की सगळं शरीर वेगळं आहे, जीव वेगळा आहे, परिग्रह माझा नाही, किंवा परिग्रह माझ्या दुःखाचं कारण आहे, हे सगळं जरी आपल्याला ज्ञान झालंय तरी पण अजून आपलं श्रद्धान तसं पक्क होत नाही, किंवा पक्क झालेलं नाही. त्यामुळे आपण परत कुठं घसरतोय? ह्या संसारामध्ये, शरीरामध्ये, ह्याच्यामध्ये अडकतोय. म्हणून परत स्वतःला सांगणं गरजेचं आहे. तर श्रद्धान म्हणजे काय? मी आणि परद्रव्य हे भिन्नच आहे असं ठामपणे विश्वास असणं, किंवा मी जीव आहे आणि जे काही माझ्या संयोगामध्ये आहे ते पूर्णपणे भिन्न आहे माझ्यापासून, असं पक्क श्रद्धान. हे श्रद्धान, आणि तसंच ज्ञान की हे माझं आहे, हे माझं नाही.
आणि मग त्यानुसार जे आपलं आहे त्याच्यामध्ये राहण्यासाठी पुरुषार्थ, जे आपलं नाही ते सोडण्यासाठी पण पुरुषार्थ, ते सोडण्यासाठी जास्त पुरुषार्थ करायला लागतोय, कारण ते सुटल्याशिवाय आतमध्ये आपण राहू शकत नाही. लक्षात येतंय ना? पुरुषार्थ जास्त कुठं करायला लागतोय? बाहेरच अडकतोय ना आपण. तिथनं सुटण्यासाठी जोपर्यंत आपल्याकडनं पुरुषार्थ होत नाही तोपर्यंत आत्म्यामध्ये राहण्याचा पुरुषार्थ पण आपल्याला जमणार नाही. म्हणून तिथं तप हे साधन अंगीकार करणं गरजेचं आहे. द्वारे काय आहे तर आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे असं सांगितलेलं आहे. लागेल रोज त्याचं आपल्याला वाचन वगैरे केलं तर ते लक्षात राहील. आता थोडक्यात त्याचा अर्थ शेवटच्या 2 ओळींचा वाचून दाखवते. जगत में प्रसिद्ध 4 प्रकार की आराधना के फल को प्राप्त, फल के प्राप्त म्हणजे ह्या 4 आराधनांच्या द्वारे जे प्राप्त झाले तर ते काय आहे? फळ आहे. ते फळ कुठलं आहे तर सिद्ध अवस्था किंवा अरिहंत अवस्था. अशा फळाला प्राप्त झालेले जे सिद्ध अरिहंत आहेत त्यांना मी नमस्कार करून 4 प्रकारच्या आराधना काय आहेत ह्याचं वर्णन करणार आहे. म्हणजे ह्या 4 आराधनांनाच कुणी अंगीकार केलं होतं? अरिहंत सिद्ध, जेव्हा ते गृहस्थ किंवा मुनी अवस्थेत होते आणि त्या 4 आराधनांचं त्यांनी पालन केलं आणि त्यांना अरिहंत आणि सिद्ध अवस्था प्राप्त झाली. मग त्या 4 आराधना काय आहेत, त्यांचं स्वरूप कसं आहे तर हे आता आपल्याला सांगणार आहे. मग त्या 4 आराधनांसाठी हे शब्द आलेले होते. कुठले? उद्योतन, उद्योवन, निर्वहन, साधन आणि निस्तरण. म्हणजे उज्जवण, मुज्जवण वगैरे हे जे प्राकृत शब्द आहेत ना, तर त्याचा अर्थ इथं दिलेला आहे. अर्थ म्हणजे काय? ते शब्द कशासाठी इथं घेतलेले आहेत तर सम्यक दर्शनासाठी. आपण बघितलंय कालपासून. आवाज बारीक येतोय खूपच. पुणे आता दिसते का? करतो आपण उदरनिर्वाह, म्हणजे आपण आपलं जीवन जगण्यासाठी जे जे काही करतो तर त्याला आपण उदरनिर्वाह म्हणतो. म्हणजे मग व्यवसाय असेल किंवा घरातली कामं असतील, जे जे काही तर त्याला उदरनिर्वाह. तर ते निर्वाह शब्द निर्वाहन पासून आलेला आहे. मग निर्वाहन करणं म्हणजे काय? आचरण करणं. आता सांसारिक क्रियासाठी जे करतो ते सांसारिक आचरण झालं. मग आता आपल्याला मोक्ष मार्गामध्ये काय आचरण करायचंय किंवा तिथं आपल्यामध्ये काय आपल्याला स्वीकारायचे, कुठले दोष नष्ट करायचे, ह्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्यात ना तर त्याला आचरण म्हटलेलं आहे. मग हे आचरण म्हणजे व्रत, नियम, संयम किंवा तिथं अजून ध्यान, स्वाध्याय, ह्या सगळ्या क्रिया कुठं येणार आहेत? निर्वाहणमध्ये येणार आहेत. म्हणजे मोक्ष मार्गावर चालत असताना आचरण जे जे काही केलं जातं तर त्याला निर्वाहन हा शब्द आलेला आहे. म्हणजे सम्यक चारित्र्यासाठी तिथं निर्वाहन हा शब्द आलेला आहे. कुठले नाव सांगितली? हां सांगते, 1 मिनिट. हे बघ, सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आणि तप हे काय आहेत? 4 आराधना आहेत. मग ह्या 4 गोष्टींना 4 गोष्टींचं एक प्रतीक किंवा सूचक काय आहे तर त्यांचं किंवा त्याच्याबद्दलची माहिती उद्योतन, उद्यवन, निर्वहन, साधन आणि निस्तरण ह्या शब्दांच्या द्वारे सांगितलेलं आहे. म्हणजे आता सम्यक दर्शन काय करतं तर आपण म्हटलं ना, उद्योतन म्हणजे काय? मोक्ष मार्ग आपल्याला तिथं प्रकाशित होतो. कशाच्या द्वारे? सम्यक दर्शनाच्या द्वारे. म्हणून तिथं सम्यक दर्शनासाठी उद्योतन हा शब्द आलेला आहे. सम्यक ज्ञानासाठी काय आलेलं आहे? उद्यवन. उद्यवन म्हणजे तिथं अज्ञान नष्ट झालं किंवा तिथं जे काही आहे त्या सगळ्या वस्तू स्वरूपाचं तिथं प्रकाशित झालं, म्हणजे ज्ञान झालं आणि आपल्याला जे काही कषाय वगैरे होते त्या कषायांचा तिथं नाश झाला. कशाच्या द्वारे? ज्ञान झालं. त्या ज्ञानाच्या द्वारे ह्या गोष्टी होतात, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? उद्यवन. त्याच्यानंतर तिसरं आहे निर्वहन. निर्वहन म्हणजे कशासाठी आलेलं आहे तर सम्यक चारित्र्य. निर्वहन म्हणजे आचरण. मग त्या आचरणामध्ये जे काही बदल करायचे किंवा ज्या पापक्रियांना आपल्याला सोडून द्यायचे, ज्या काही योग्य क्रिया आहेत, व्रत, नियम, संयम, त्याला अंगीकार करायचे. मग हे सगळं कशामध्ये येणार तर सम्यक चारित्र्यामध्ये येणार. आणि सम्यक तप. तपासाठी काय आलेलं आहे? साधन. आणि साधन म्हणजे काय? म्हणजे जे काही तप आहे, 12 प्रकारचं तप आहे, ते सगळे तप जे जे काही आहे
तर त्या तपाच्या द्वारे म्हणजे ते तप म्हणजे कशासाठी काय येणार तर साधन म्हणून येणार तिथं. म्हणजे ह्या साधनाचा आधार किंवा अवलंबन घेऊन सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र ह्याच्यामध्ये आपण दृढता येणार किंवा त्याचा आपल्याला वृद्धी होणार आणि मोक्षमार्ग आपला प्रशस्त होणार. आणि निस्तरण ह्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आहे तर जे काही कर्म, कषाय, जे काही दोष आपल्यामध्ये आहेत ह्या सगळ्यांना नष्ट करणं, त्याला निस्तरण हा शब्द आलेला आहे. म्हणजे सगळे शब्द काय आहेत, सगळ्या सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र आणि तपाला सगळे लागू पडतात. म्हणजे एकच एकाला लागू पडतो असं नाही, पण मुख्यतेने त्यांनी काय केलेलं आहे, प्रत्येकासाठी एक एक शब्द असं तिथं सूचक किंवा प्रतीक म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. लक्षात येते का अवघड? साधन म्हणजे सम्यक चारित्र म्हणजे तप करण्यासाठी हे साधन हे काय आहे तर तपाला साधन म्हटलेलं आहे. कशाला म्हटलेलं आहे? जे सम्यक तप म्हणजे काय तर व्रत, नियम, संयम, अंगीकार करणं किंवा आपले जे प्रतिक्रमण, प्रायश्चित्त, ध्यान वगैरे ह्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया करणं. तर हे सगळं कशामध्ये येणार आहे? आचरणमध्ये येणार आहे. आणि ते आचरण सम्यक होणार कधी तर आपण ह्या तपाच्या द्वारे किंवा तपरूपी साधनाच्या द्वारे अंगीकार करणार, तेव्हा तिथं काय होणार आहे? सम्यक चारित्राची प्राप्ती होणार आहे. सम्यक चारित्राच्या प्राप्तीसाठी जे साधन आहे तर ते कुठलं साधन आहे? तपरूपी साधन आपल्याला तिथं वापरायचे. गावाला जायचं असेल तर आपल्याला वाहन पाहिजे की नाही? मग त्या वाहनाला काय म्हटलेलं आहे? गावाला जाण्याचं साधन म्हटलेलं आहे. साधन म्हणजे ज्याद्वारे आपल्याला कार्य करायचं आहे तर त्या कारणाला तिथं साधन म्हटलं जातं. म्हणजे कारणाच्या द्वारे आपलं कार्य होणार आहे. गावाला आपल्याला तिथं जाऊन पोचायचंय म्हणजे हे आपल्याला कार्य करायचंय, तर ते कार्य होण्यासाठी तिथं आपण अवलंबन कशाचं घेणार आहे तर वाहनाचं घेणार आहे. किंवा गाडी असेल किंवा अजून काय ट्रेन असेल, बस असेल, ज्याद्वारे आपण त्या गावाला जाऊन पोहोचणार, तर ते काय झालं? आपलं साधन झालं. मग सम्यक चारित्राला प्राप्त करायचे म्हणजे काय करायचे तर तपाचं अंगीकरण करायचे, तप धारण करायचे. जे जे आपल्याला शक्य आहे तेवढं व्रत, नियम, संयमाच्या द्वारे बाहेरच्या पापक्रियांचा त्याग करून आत्मरूपी आपल्या वैभवाला जाणण्यासाठी तिथं प्रयत्न करणं. तर हे काय आहे? सम्यक चारित्र आहे. आणि हे सम्यक चारित्र प्राप्त करण्यासाठी मदत कशाची घ्यायची आहे तर त्या मदत ज्याची घ्यायची आहे त्याला काय म्हटलंय? साधन म्हटलंय. आणि हे साधन कुठलं आहे? तप हे साधन आहे. ह्या मुख्यतेने 4 गोष्टी आहेत. आणि ह्याच्याद्वारे जे मोह, राग, द्वेष, कषाय, कर्म हे जे काही आहे किंवा आपलं जे 4 गतीमधलं भ्रमण आहे ह्या सगळ्याला नष्ट करायचं आहे. म्हणून त्या सगळ्याला नष्ट करायचं तर त्याच्यासाठी काय शब्द आला? निस्तरण. आपण व्यवहारात काय म्हणतो? एखादं काहीतरी आपल्यावर संकट आलं किंवा आपल्याला काहीतरी असं मोठं दुःख, प्रतिकूलता आली तर तिथं आपण काय करतो? निस्तरलं बाबा एकदाचं कसं तरी, असं व्यवहारात म्हणतो की नाही? आता मलाच निस्तरायचे, दुसरं कोण करणार? म्हणजे वैतागून आपण तिथं काय म्हणतो? निस्तरलं. म्हणजे त्या वाईट गोष्टीला दूर करायचे, त्याच्यासाठी जो शब्द वापरलाय तर तो काय आहे? निस्तरलं. तर इथं काय केलंय? निस्तरण हा शब्द आलेला आहे. निस्तरण म्हणजे काय? जी जी संसारातली दुःख आहेत, संसारातली दुःख म्हणजे काय? आपल्याला जी व्यवहारात प्रतिकूलता आहे, शरीरामध्ये रोग आहे, पैसा कमी आहे किंवा आणखीन काही बाकीचे काही व्याप असतील, त्याची दुःख असतील, ह्या दुःखांना दूर करायचा हा मार्ग नाही आहे. इथं काय सांगितलंय? मुख्यतेने आपल्याला कुठला रोग आहे? पहिला तर सांगितलं मिथ्यात्व. त्याच्या निमित्तात काय आहे? राग, द्वेष, कषाय, शरीरामध्ये एकत्व, ममत्व, आणि त्याच्यानंतर काय आहे? 5 इंद्रियांना भोगण्याची आपली तीव्र इच्छा, आसक्ती, हे सगळे आपल्याला मूळ लागलेले काय आहेत तर दुःख आहेत. ह्या दुःखांना नष्ट करण्यासाठी, लक्षात येते का? आपल्याला नष्ट काय करायचंय? संसारामध्ये सुखी होण्यासाठी प्रयत्न करायचा नाहीये. भरपूर पैसा मिळावा, 5 इंद्रियांचे भोग भरपूर मिळावे, शरीर माझं चांगलं राहावं, ह्याच्यासाठी आपल्याला धर्म करायचा नाही. आपल्याला धर्म कशासाठी करायचा आहे तर हे सगळं आपल्या संयोगामध्ये जे आहे तर तेच मुख्य आपल्याला काय आहे? तेच आपलं दुःख आहे. मुख्य शरीर आहे, हे दुःख आहे. हे शरीर आहे म्हणून हा सगळा संसार किंवा सगळा संयोग आहे. आणि त्याच्यासाठी काय उत्पन्न होत आहेत? मग राग, द्वेष, कषाय.
त्या कशायांच्या निमित्तात? परत कर्म. कर्माच्या निमित्तात परत काय आहे? प्रतिकूलता. प्रतिकूलता आहे तर तिथं काय आहे? परत दुःख आहे. म्हणजे मूळ कुठं आहे? विपरीत मान्यतेमध्ये किंवा मिथ्यात्वामध्ये किंवा ह्या सगळ्या शरीरामध्ये असलेल्या एकत्व ममत्व बुद्धीमध्ये. मग ह्याला मुळात आपल्याला नष्ट करायचंय. आणि हे नष्ट करण्यासाठी मग तिथं साधन काय आहे? तर हे खरं तर सगळे साधनच आहे. सम्यक दर्शन पण साधन आहे, सम्यक ज्ञान पण साधन आहे, सम्यक चारित्र्य पण साधन आहे. आणि मग तिथं तपाचा पण तिथं आधार घेऊन ह्या गोष्टींची प्राप्ती आपल्याला करायची आहे. आणि ह्याद्वारे मग हे सगळं संसारातील आपलं दुःख, कुठलं दुःख नष्ट करायचंय? काय नष्ट करायचंय? ते मेन पक्क पाहिजे आपल्याला. नष्ट काय करायचंय? खरं आपलं दुःख इथं आहे, आपल्याला तिकडं लक्षच जात नाही. आपल्याला काय लक्ष कुठं जातं? ह्या शरीराला काय दुःख आहे आणि संयोगामध्ये काय प्रतिकूलता आहे, आणि आपण त्याला दूर करण्याचा प्रयत्न करतोय. पण हे करणं म्हणजे काय आहे? तर एखादं विषारी झाड आहे आणि ते झाड त्रासदायक आहे किंवा त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी धोका आहे म्हणून त्याच्या फांद्या तोडणं, त्याची फळं तोडणं, पानं तोडणं, हे उपाय आपण परत परत किती केलं तरी आपल्याला तिथं काय होणार आहे? त्याच्यापासून होणारा त्रास नष्ट होणार नाही. त्यापासून जर आपल्याला त्रास नको असेल तर त्याच्या मुळावर घाव घालायला पाहिजे. मग आता आपल्याला नष्ट काय करायचंय? तर आपली मूळ मान्यता जी चुकीची आहे. काय चुकीची मान्यता आहे? शरीर म्हणजे मी, किंवा ह्या शरीराला जे सुखदायक तेच माझ्यासाठी योग्य आहे किंवा ते मला गोळा करायचं. ह्या शरीराला जे त्रासदायक आहे त्याला मला दूर करायचंय. म्हणजे आपण बघतोय कुठं? फांद्या तोडण्याकडं, फळं तोडण्याकडं बघतोय. मुळावर घाव घालण्याकडे आपलं लक्षच नाही. किंवा तिथं आपल्याला हे लक्षात येत नाहीये की मला दुःख नक्की कशाचं आहे. बाहेर कोणीतरी माझ्याशी वाईट वागलं तर तिथं त्याने वाईट वागलं आणि त्याला दूर करण्याचा आपण प्रयत्न करतोय किंवा त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतोय. पण तिथं मनामध्ये जे रागद्वेष आहेत त्या रागद्वेषामुळं मी दुःखी आहे हेच आपल्या लक्षात येत नाही. जर मनामध्ये रागद्वेष नसतील तर बाहेर कोणीही असेल तरी आपल्याला तिथं त्याच्याबद्दल परत तो ना शत्रू वाटणार आहे ना मित्र वाटणार आहे. तिथं काय वाटेल? मनामध्ये समता भाव आहे तर बाहेर कोणाबद्दल आपल्याला रागद्वेष होणारच नाही. सगळे समान आहेत असं वाटेल. कोणाबद्दल राग येणार नाही, कोणाला जवळ करावं वाटणार नाही, कोणाला दूर करावं वाटणार नाही. म्हणून घाव कुठं घालायचा आहे? मुळावर घाव घालायचा आहे. आणि म्हणून तिथं शब्द आला की निस्तरण. निस्तरायचे म्हणजे व्यवहारातल्या अडचणी निस्तरायच्या नाही आहेत आपल्याला. तर हे जे मूळ आपल्याला दुःख देणारं आहे त्या मिथ्यात्वावर घालायचं आहे. किंवा जी आपली शरीरामध्ये परिग्रहामध्ये एकत्व ममत्व बुद्धी आहे तर त्या बुद्धीला नाश करण्यासाठी घाव घालायचा आहे. आणि हे मिथ्यात्व नष्ट झालं, एकत्व ममत्व बुद्धी नष्ट झाली तर तिथं परिग्रह आपल्याला अनुकूल पण वाटणार नाही आणि प्रतिकूल पण वाटणार नाही. आणि तिथं जर अनुकूलता प्रतिकूलता किंवा इष्ट अनिष्ट भाव नष्ट झाले म्हणजेच तिथं काय राहणार आपल्या मनामध्ये? समताभाव. आणि समताभाव असेल तर नवीन कर्म येणार का? नवीन कर्म नसेल तर तिथं परत संयोग शरीर मिळणार का? म्हणजे उलट नवीन कर्म येणार नाही, पहिलं कर्म पण नष्ट होऊन जाणार आणि खऱ्या अर्थाने मग काय झालं? आपलं संसारातील संकट नष्ट झालं असं म्हटलं जाणार. म्हणून आजपर्यंत आपण प्रयत्न करतोय की संयोगातल्या दुःखाला दूर करायचा. म्हणजे बाहेर प्रयत्न करतोय. रोग आतमध्ये आहे. रोग कुठं आहे? ताप आलाय, आपल्याला ताप आलाय आणि वरून नुसत्या आपण पट्ट्या ठेवल्या. किती दिवस पट्ट्या ठेवल्यानंतर ताप कमी होणार? पोटातून पण काहीतरी घ्यायला पाहिजे ना. नुसतं वरून उपाय केलं तरी तेवढ्यापुरतं पट्टी ठेवल्यावर गार वाटेल, पण ती पट्टी काढली की तिथं काय होणार आहे? परत तिथं असं वाटणार आहे की गरम आहे, ताप आहे. म्हणजे तो ताप काही नष्ट झाला नाही. म्हणून आतून उपाय काय करायचा आहे तर तो उपाय आपल्याला तिथं महत्त्वाचा आहे. म्हणून उपाय आपण बाहेर केले त्यामुळं आजपर्यंत आपण दुःखीच राहिलो किंवा सुखी झालो नाही. का दुःखी राहिलोय कळतंय का? आपण फांद्या आणि फळं तोडत राहिलोय, मुळाकडे आपलं लक्ष गेलं नाही. तर आता आपल्याला लक्ष कुठं द्यायचंय की मुळाकडं लक्ष देऊन मुळावर घाव घालायचं. आणि एकदा मूळ नष्ट झालं की मग त्या विषारी झाडाच्या फांद्या पण वाढणार नाहीत आणि त्याला फळं पण येणार नाहीत ना, ते आपल्याला तिथं दुःख द्यायला कारणीभूत ठरणार आहे. म्हणून निस्तरायचंय. निस्तरण हा शब्द आलाय ना त्याच्यासाठी हे बघितलं आपण. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र्य आणि सम्यक तप. तर ह्याचे काय आहेत तर हे थोडक्यात त्याच्याबद्दलची माहिती देणारे हे शब्द आहेत.
किंवा त्याला ते प्रदर्शित करणारे, त्याचं महात्म्य सांगणारे हे शब्द आहेत. कुठले? उद्योतन, उद्यवन, निर्वहन, साधन आणि निस्तरण. अजून एक वाक्य इथं, या 4 आराधनाच आपल्याला सदा शरण आहेत. म्हणजे काय शरण आहे आपल्याला ह्या संसारामध्ये? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र आणि सम्यक तप हेच आपल्याला शरण जाण्यायोग्य आहे. म्हणजे व्यवहाराने आपण म्हणतो पंचपरमेष्ठी, आणि निश्चयाने ह्या 4 आराधना आपल्याला शरण आहेत. शरण आहेत म्हणजे काय? म्हणजे ज्याच्या आधाराला आपण गेलो तर तिथं नियमाने आपण काय होणार आहोत? सुखी होणार आहोत, किंवा ज्यामुळे आपली दुःखातून मुक्तता होणार आहे. तर असाच आधार खरा आधार मानला जातो. आणि तो खरा आधार कोण आहे? तर ह्या 4 आराधना असं सांगितलेलं आहे. पहिल्या अध्यायामधलं पहिलं सूत्र आहे निश्चय मोक्ष मार्ग की व्याख्या. काय सांगतायत? निश्चय मोक्ष मार्ग की व्याख्या. म्हणजे निश्चय मोक्ष मार्ग कशाला म्हणतात? आता मोक्ष मार्ग किंवा आपल्याला मोक्षाला जायचं हे तर आपण म्हणजे माहीत झाले, किंवा सगळ्यांना ते सगळ्यांची ती इच्छा पण आहे. मग त्या मार्गावर जायचं तर तो मार्ग नक्की काय आहे? तर हे समजण्यासाठी पहिलं सूत्र सांगितलंय. काय सांगितलंय? निश्चय मोक्ष मार्ग की व्याख्या. मग आता आपण पहिलं सूत्र म्हणूया. मी म्हणते, मग माझ्या पाठीमागं सगळ्यांनी म्हणा. सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. उच्चार करताना चारित्राणी दोन्हीला पण म्हणजे रीला पण पहिली वेलांटी आहे आणि नीला पण पहिली वेलांटी आहे. मग तिथं दीर्घ उच्चार नाही करायचा. चारित्राणी लगेच थांबायचे. चारित्राणी असं नाही करायचं. म्हणजे इथं उच्चार आपले स्पष्ट पण पाहिजेत आणि शुद्ध पण पाहिजेत. आपण बघितलं होतं ना सम्यक ज्ञानाचे 8 अंगमध्ये पहिलं आपण कुठलं त्यातलं अंग बघितलं होतं? शब्दाचार बघितलं होतं. शब्दाचार म्हणजे काय? उच्चार आपले शुद्ध पाहिजेत. अशुद्ध उच्चार असेल तर तिथं काय आहे? दोष म्हटला जातो. अशब्दाचार नावाचा तो दोष आहे. म्हणून आपले उच्चार स्पष्ट पाहिजेत. त्याच्यासाठी प्रत्येकाच्या हातात पुस्तक पाहिजे. जरी हे मोक्षमार्ग प्रकाशक नसलं तरी कुठल्या पण ग्रंथामध्ये, म्हणजे आपले जिनेंद्रार्चना म्हणा किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये नुसते तत्वार्थाची सूत्र तर आहेतच. मग ती सूत्र जरी आपण बघून म्हटली तरी चालतील. फक्त ऐकून म्हणू नका. ऐकून जर म्हटलं तर तिथं अशुद्ध उच्चार येण्याची शक्यता असते. लक्षात आलं? मग काय म्हटलंय? सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. मग आता ह्याचा अर्थ बघूया. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान और सम्यक चारित्र तीनों मिलकर मोक्ष का मार्ग है, अर्थात मोक्ष की प्राप्ति का उपाय है. म्हणजे ह्या मोक्ष मार्गाला प्राप्त करण्यासाठी आपण कशाच्या द्वारे प्राप्त करायचंय तर ते इथं त्यांनी सांगितले. सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र. मग ह्या गोष्टी तर आपल्याला इथं 3 सांगितल्यात. 3 सांगितलेत ना. सम्यक दर्शन आहे, सम्यक ज्ञान आहे आणि सम्यक चारित्र आहे. म्हणजे हे असताना तर वेगळे वेगळे गुण आहेत. कुणाचे गुण आहेत? हे आपल्यामध्ये आहेत ना ते, म्हणून हे माझे गुण आहेत. मग हे गुण काय आहेत? तर त्या 3 वेगवेगळे जरी गुण असले तरी त्या 3 पैकी एकाचं जर अवलंबन घेतलं तर आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळणार नाही. म्हणून त्यांनी काय सांगितलंय? ह्या 3ंना मिळून एकत्रितपणे काय आहे तर मोक्षाचा मार्ग आहे, किंवा 3ंना एकत्रितपणे धारण करणं, त्याला एकत्रित स्वीकारणं हा काय आहे तर आपल्याला मोक्ष प्राप्तीचा उपाय आहे. म्हणजे ह्याच्यातून ही गोष्ट त्यांनी क्लिअर केली. फक्त सम्यक दर्शन झालं आणि आपण जर तिथं आचरण केलं नाही तर तिथं आपण मोक्षाला जाऊ शकत नाही. म्हणजे सम्यक दर्शन तर झालंय पण व्रत नियम संयम घ्यायची तयारी नाही, किंवा आपल्याच्यानी होत नाही, किंवा आता सम्यक दर्शन झालंय मग चारित्र्याची काय गरज आहे असं जर आपण म्हणलं तर तिथं आपला मोक्ष मार्ग म्हणजे मोक्ष प्राप्त होणार नाही. म्हणजे ह्या 3ंची काय पाहिजे? तिथं एकता पाहिजे. मग ह्याच्यासाठी आपण ते उदाहरण बघतो ना, आंधळा आणि लंगडा कुठं आहे? जंगलामध्ये आहे. आणि जंगलामध्ये आता एक जण आंधळा आहे आणि एक जण लंगडा आहे, आणि काय झाले? जंगलाला आग लागलेली आहे. मग आता आग लागली आहे म्हणजे आता हे एक देश उदाहरण आहे, तिथं पूर्ण नाही लागू पडत, फक्त थोडं समजून घेण्यासाठी आपल्याला योग्य आहे म्हणून सांगते. मग आता आंधळा आहे, त्याला पाय चांगले आहेत पण त्याला रस्ता दिसत नाही आहे. लंगडा आहे, त्याला रस्ता दिसतोय पण त्याला पाय नसल्यामुळं तो चालू शकत नाही.
मग दोघांनी जर एकमेकाचा आधार घेतला तर काय होणार आहे, त्या आगीतून ते बाहेर पडून स्वतःला सुरक्षित ठेवू शकणार आहेत. म्हणून मग तिथं काय एकटा असेल तर काय होणार, त्या आगीमध्ये जळून होरपळून जाणार. आणि अजून एक तिसरं असं म्हटलं जातं, मला वाटतं समाधी शतकमध्ये घेतलेलं आहे, एक जण आळशी आहे, म्हणजे तो तिथून त्याला डोळे पण चांगलेत पाय पण चांगलेत, पण तिथं काय आहे, तो आळसाने तिथं त्या उठायची तयारी नाही आहे, आग लागली आहे पण तो तिथंच बसलाय, उठायचा त्याला आळस आहे, मग तो पण तिथं काय होणार, जळून मरणार. मग ह्या तिघांनी एकमेकाला काय केलं, समजून घेतलं, समजून सांगितलं, त्या आळशीवाल्याला पण उठवलं, त्या लंगड्याला आंधळ्याने खांद्यावर घेतलं आणि एकमेकांचा हात धरून ते त्या जंगलातून, कुठल्या जंगलातून, जिथं आग लागली आहे त्या जंगलातून बाहेर पडले. आणि वेगळे वेगळे असते तर काय झाले असते, तिघं पण तिथं जळून गेले असते. म्हणून काय सांगितलं की थोडक्यात ते उदाहरण समजून घेऊन आपल्याला इथं हे लक्षात घ्यायचं की सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य वेगळं एकटं नुसतं जरी असेल तर त्याद्वारे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार नाही. मग खूप नुसते व्रत नियम संयम केले, सगळ्या शुभक्रियामध्ये आपल्याला पूर्ण आयुष्य घालवलं, पण सम्यक दर्शन प्राप्त झालं नाही तर आपण मोक्ष मार्गस्थ आहोत का? म्हणजे नुसत्या चारित्र्याला पण किंमत नाही. सगळ्यांची सांगड असेल तर तिथं मोक्षप्राप्तीचा उपाय आहे. वाचते, सम्यक यह शब्द प्रशंसावाचक है. सम्यक शब्दाचा अर्थ काय होतो, प्रशंसावाचक, म्हणजे त्या शब्दाला तो त्या शब्दाची महिमा दाखवून देतो. कशाची महिमा? दर्शन शब्दाची महिमा सम्यक ह्या शब्दाने येते. म्हणजे काय आहे, दर्शन हा शब्द काय सांगतो, काय म्हटले, दर्शन शब्द इथं कुठल्या अपेक्षेने घेतलाय आपण, दर्शन म्हणजे इथं घ्यायचंय, सम्यक दर्शन म्हटलं की तिथं नियमाने श्रद्धानच घ्यायचंय. मग आपलं श्रद्धान कसं आहे हे त्या सम्यक शब्दाच्या द्वारे कळतं. म्हणून तिथं सम्यक शब्द काय म्हटलाय, प्रशंसावाचक, जो की यथार्थता को सूचित करता है. यथार्थता म्हणजे योग्य, खरं, जसं आहे तसं. सम्यक शब्द आहे तर त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की श्रद्धान कसं झालंय, आता जसं आहे तसं झालंय किंवा योग्य आहे, तिथं आता काही विपरीत मान्यता शिल्लक राहिलेली नाही, हे त्या सम्यक शब्दाच्या द्वारे सूचित केलं जातं. म्हणून ह्या शब्दाला काय म्हटलेलं आहे, प्रशंसावाचक आहे. लक्षात येते का? सम्यक शब्द काय सांगतोय, म्हणजे तिथं तो मिथ्या शब्दाला खोडून काढलंय त्याने. जेव्हा सम्यक शब्द तिथं आला ह्याचा अर्थ काय झाला, तिथं मिथ्या मान्यता नष्ट झाली आहे किंवा तिथं मिथ्यात्व आता नष्ट झालंय, मिथ्या श्रद्धान नष्ट झालंय आणि सम्यक श्रद्धान तिथं प्रकट झालेलं आहे. म्हणजे श्रद्धान आपलं कसं, सम्यक म्हणजे शुद्ध, अगदी बरोबर आहे, जसं आहे तसं, म्हणजे ज्याच्यामध्ये आता काही मिसळ नाही. मिथ्या म्हणजे काय आहे, आपलं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये आपण चुकीच्या कल्पना मिसळल्या, म्हणून तिथं त्याला दोन गोष्टी आल्या, एक आपलं स्वरूप आणि त्याच्यामध्ये ही मिथ्या मान्यता आपण मिसळली, म्हणजे दोन गोष्टींचं मिश्रण आहे, म्हणून त्याला मिथ्या म्हटले. मिथ्या शब्दाचा जर अर्थ बघितला आपण शब्दशः तर दोन गोष्टींचं एकत्रित येणं किंवा एकत्रित मांडणं असा त्याचा अर्थ होतो. मग इथं आपण जेव्हा शुद्ध अर्थ घेतोय, शुद्ध म्हणजेच काय, जिथं अशुद्धता किंवा जिथं कल्पना, खोटी मान्यता नष्ट झालेली आहे. म्हणजे तिथं जे काही आता सोनं आहे, सोन्यामध्ये काय होतं, खाणीमध्ये असताना किट्टकालिमा किंवा दगड माती वगैरे ह्या सगळ्यांचं काय होतं, मिश्रण होतं किंवा ती अशुद्धता त्याच्यामध्ये होती. आणि जेव्हा त्या सोन्याला 16 ताव दिले, 16 ताव दिल्यानंतर काय झालं, ती अशुद्धता सगळी दूर झाली, नष्ट झाली. आणि आता तिथं काय राहिलंय, जसं त्या सोन्याचं स्वरूप असायला पाहिजे किंवा असतं ते त्याचं शुद्ध स्वरूप प्रकट झालेलं आहे. मग तसं इथं सम्यक हा शब्द शुद्धता पण प्रकट करतो. म्हणजेच काय आहे, आपली श्रद्धा किंवा जीवाची जी श्रद्धा, जीवाचा जो श्रद्धा नावाचा गुण आहे तर तो गुण आता कसा झालेला आहे, जसा आहे जीवामध्ये, जसं त्याचं स्वरूप शुद्ध स्वरूप आहे तर ते स्वरूप आता प्रकट झालेलं आहे किंवा त्याच्यामध्ये असलेली मिथ्या मान्यतांची अशुद्धता नष्ट झालेली आहे. म्हणून तिथं सम्यक शब्दाला प्रशंसावाचक म्हटलेला आहे, जो कि यथार्थता को सूचित करता है. विपरीत आदि दोषों का अभाव सम्यक है. म्हणजे विपरीतता म्हणजे काय, उलटी मान्यता, चुकीची मान्यता, जसं नाही तसं समजणं. तर ह्या सगळ्या कल्पना
आणि त्याच्याद्वारे जे काही दोष उत्पन्न झालेत, कुठले दोष, मग ते माझं वाटतंय, ते नष्ट झालं तर मला दुःख होतंय, ते मला मिळालं तर आनंद वाटतोय, ह्या सगळ्या विपरीत मान्यतेवर उभारलेल्या गोष्टी आहेत. आणि मग सगळ्या ह्या विपरीत मान्यतेबरोबर ह्या सगळ्या दोषांचा पण तिथं अभाव झाला आहे असं ह्या सम्यक शब्दाद्वारे काय केलं जाते, सांगितलं जाते किंवा तिथं सूचित केलं जाते. म्हणजे जिथं सम्यक शब्द दिसला की तिथं हे लक्षात येतं की आता इथं अशुद्धता नाही, विपरीत मान्यता नाही, किंवा इथं कुठलेही दोष आता राहिलेले नाहीत. कुठलेही म्हणजे मिथ्या मान्यता, मिथ्या कल्पना तिथल्या नष्ट झालेल्या आहेत. म्हणजे सम्यक शब्दाचा छान अर्थ दिला इथं, लक्षात येतो ना सगळ्यांच्या. त्याच्यानंतर दर्शन का अर्थ श्रद्धा, ऐसा ही है अन्यथा नहीं, ऐसा प्रतीती भाव. आता दर्शन शब्द एका एका शब्दाचे अर्थ सांगतायत. सम्यक दर्शन मधला पहिल्यांदा सम्यक शब्द सांगितला, आता दर्शन शब्दाचा अर्थ सांगतायत. अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे इथं सम्यक शब्द सुरुवातीला आलाय आणि पुढं काय आलंय, दर्शन, ज्ञान आणि चारित्र्य. मग सम्यक शब्द फक्त दर्शनासाठीच आहे का, तर पुढं असलेल्या ज्ञान आणि चारित्र्यासाठी सुद्धा हा सम्यक शब्द आहे. मग ह्याचा अर्थ काय घ्यायचा, इथं सम्यक हा शब्द इथं आदिदीपक आहे. आदिदीपक म्हणजे काय, सुरुवातीला आहे आणि त्याचं प्रत्येक पुढच्या शब्दाला तो शब्द लागू पडणार आहे. म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य. म्हणून सुरुवातीचा हा सम्यक शब्द काय सांगतो, आदिदीपक. म्हणजे रूमच्या एंट्रीलाच तिथं लाईट लावली, आता एंट्रीला लाईट लावली म्हणल्यानंतर पूर्ण रूममध्ये सगळीकडे उजेड आहे की नाही शेवटपर्यंत, का जिथं लावली तिथंच उजेड आहे का, नाही. तर जरी सुरुवातीला गेल्या गेल्या दारात बटन आहे, वरतीच ट्यूब आहे, तरी पण त्याचा प्रकाश कुठं आहे, सुरुवातीला पण आहे, मध्ये पण आहे आणि शेवटी पण आहे. म्हणून इथं सम्यक शब्द आदिदीपक आहे, हे लक्षात घ्यायचे. आता दर्शन शब्दाचा अर्थ काय सांगितलाय, इसका अर्थ है श्रद्धा. आता श्रद्धेचा अर्थ पुढं त्यांनी दिलाय, ऐसा ही है अन्यथा नहीं है, अशी पक्की मान्यता. मी जीवच आहे, मी शरीर नाही. दोन गोष्टींची मान्यता आहे इथं. म्हणजे फक्त मी जीवच आहे असं श्रद्धान होत असताना मी काय नाही ह्याचं पण श्रद्धान होतंय की नाही आपल्याला. लक्षात येते का मला काय म्हणायचंय, मी जीवच आहे हा निर्णय करताना मी काय काय नाही, मी पुद्गल नाही, मी घर नाही, मी शरीर नाही, मी ह्या माझ्या संयोगातल्या गोष्टी नाही, किंवा हे ज्या ज्या काही मला इष्टानिष्ट वाटणारे प्रसंग आहेत ते म्हणजे मी नाही. ह्या सगळ्या गोष्टींना आपण काय केलंय, माझं नाही असा निर्णय केलाय. हे माझं घर असं हे माझं काय आहे तर पक्क श्रद्धान आहे. मग हे माझं पक्क श्रद्धान असताना हे घर सोडून बाकीची जेवढी घरं आहेत, मग ती ह्या गावात असतील, दुसऱ्या गावात असतील, राज्यात असतील, आणखीन कुठं कुठं असतील, ती घरं माझी नाहीत, हा पण तिथं निर्णय आला की नाही. काश्मीरा तो पण निर्णय त्याच्यामध्येच आलाय. फक्त हे माझं घर आहे एवढं म्हणून आपल्याला बाकीचं काही माहीत नाही असं नाही, तर हे माझं आहे ह्याचाच दुसरा अर्थ काय होतो, किंवा दुसरी बाजू काय होतं, हे सोडून जे जे बाकीचे आहेत तर ती माझी घरं नाहीत, असा पक्का निर्णय. म्हणून काय सांगितलं, ऐसा ही है अन्यथा नहीं है, हे असंच आहे, दुसऱ्या कुठल्याही प्रकाराने नाही. हे तिथं काय आहे, पक्का निर्णय, पक्क श्रद्धा. तर त्याला काय म्हटलेलं आहे, दर्शन किंवा सम्यक दर्शन असं म्हटलेलं आहे. सम्यक शब्दाचा अर्थ लक्षात आला. सम्यक शब्द मिथ्या शब्दाला काय करतो, मिथ्या, तिथं मिथ्याचं अस्तित्व नाही, विपरीत मान्यता नष्ट झालेली आहे हे तिथं तो काय करतो, दाखवून देतो. म्हणून त्याचं महत्त्व आहे. ओम सावधान जाणा, हा मी शुद्ध जीव आहे, जाणणारा आहे, मात्र जाणत आहे. जाणणे सोडून मी अन्य काहीही करणारा नाहीच. जाणा.
स्वतःला जाणा हा मी ज्ञानदर्शन स्वरूपी जीवच आहे जाणा. निर्णय करा, श्रद्धान पक्के करा. मी जीवच आहे, शरीर नाही. मनुष्य नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, तिर्यंच नाही, नारकी देव नाहीच. या सर्व गतींमध्ये सुद्धा मी जीवच आहे. मी तरुण नाही, बालक नाही, वृद्ध नाही. मी तर जीवच आहे जाणा. या सर्व या उद्गल शरीराच्या अवस्था आहेत, जीवाच्या नाहीतच. हा मी जीव जन्म मरण स्वरूपी नाही. या जीवाला जन्मही नाही, मरणही नाही. मी जन्मणारा, मी मरणारा ही मान्यता खोटी आहे. निर्णय करा. एक माझे ज्ञानदर्शन स्वरूपी, चैतन्य स्वरूपी अस्तित्व सोडून या 3 लोकांमध्ये माझे काहीही नाहीच. निर्णय करा. स्व आणि पर हे माझे आहे, हे माझे नाही. हा निर्णय मला खऱ्या सुखाची प्राप्ती करून देणारा आहे जाणा. जीव स्वरूपालाच जाणा. जाणत आहोत, जाणतोय तो मी जीवच आहे. जीवच जाणतो, शरीर जाणत नाही. ज्ञानदर्शन स्वरूपोऽहम् शाश्वत स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्झायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. दुःखखो कम्मखो बोहिलाओ सुगई गमनं समाही मरणं. जिन गुण संपत्ती होदू मध्यम. नमोस्तो नमोस्तो नमोस्तो. माझ्या परिणामांची परम विशुद्धी हो. मोक्षाला जाईपर्यंत ब्रह्मचर्य राहो. मुनी हो, दानास पात्र राहो. आत्मध्यान घडो. जय जिनेंद्र सगळ्यांना. जय जिनेंद्र सगळ्यांना. जय जिनेंद्र.